अगं ए, झोप की लवकर. आणि मला झोप येत नाही. काय येत नाहीये? रानदा नाही तर मला करमत नाहीये. आई मी आजीकडे जाऊ? नाही नाही नको. त्यांना गोळ्या घेऊन झोपायला सांगितलं डॉक्टर. तू उगाच जाऊन त्रास देऊ नको. आणि काय नखरे चालू आहे तुझे? झोप की लवकर. जरा मोठ्या मुलीसारखं वाग कधीतरी. कधी मला बारकी म्हणता, कधी मला मोठी म्हणता. मी मोठी आहे की बारकी आहे? आता उगाच हट्ट करू नकोस. झोप लवकर. झोप ते ठेव तिकडे. झोप इथे. झोप येत नाहीये गो. झोप इथे. मला आधीच काही टेन्शन कमी नाहीये, त्याच्यात तू अजून उगाच त्रास देऊ नकोस. इकडे झोप. आई मी मोठ्यासारखी वागेन, पण तू चिडत जाऊ नको. मी चिडत नाहीये ग. मला फक्त जरा काळजी वाटते. आई तू काही काळजी करू नको. आपल्या रानाला काही बी नाही होणार. आणि त्याने मनात आणलं तर तो पोलिसांना कवा बी नाही घावणार. तेच तर नकोय. यांनी पोलिसांना शरण जायला पाहिजे. पण रानात जात नाही त्याला काहीतरी कारण असेल ग. काही कारण बिरण नाहीये ग. यांना गोष्टी कळत नाहीये. असं कसं? रानादाला समजा कळते. पण आता रानादा कुठं असेल ग? मर्दांना तुमची नावं सांगा की. तुम्हाला सांगतो, आमचा साहेबराव म्हणजे लई जबरदस्त होय. त्याला का नाही माझ्या मनात लगेच ओळखता येते आणि मला त्याच्या मनातलं काय. आम्ही दोस्तच नाही. दोस्त नाही, आम्ही भाव आहोत. नाही म्हणजे तुम्ही माझे भावच आहेस हा. पण काय अजून आपली एवढी ओळख नाही ना व, म्हणून तुम्ही अजून बुजताय. पण चालते की, काय होत नाही. होईल दोस्ती हळूहळू. चला. काय झालं? गाडी बंद पडलीये. ड्रायव्हर गेलाय मेकॅनिक शोधायला आणि आमचे हे फोनच उचलत नाहीये तो. आता या टायमाला मेकॅनिक कुठे सापडणार आहे? रातचं तर नाहीच नाही. म्हणूनच तर ह्यांना फोन लावायला लागले, पण हे फोनच उचलत नाहीयेत. पोरगं कुठे आहे? आहे गाडीत बसलाय. बरं आहे का? जास्त रात्रीच इकडे थांबणं बरोबर नाही. मी तुम्हाला घरला सोडतो. चला. नको, तुम्हाला कशाला त्रास. त्रास कसला यात? हे बघा, तसं बी तुम्हाला इकडे रिक्षापेक्षा काय बी सापडणार नाही. तो सोडतो की. नाही राहू देतो. अहो मी याच भागातलाय. तुम्ही चला निवांत. वय चला. बरं ठीक आहे, आलेच मी यांना बोलू. विकी, विकी चल पटकन जायचंय आपल्याला. चल उतर खाली. ये आल. ये लवकर ये. आई अगं पण जायचं कसं? अरे ते काय दादा आहेत ना, त्यांच्यासोबत. काय या बैलगाडीतून? ते नाही आई. मग काय रात्रभर इथेच थांबायचंय का? अरे बाबा चल की. अरे या कारभार नव्हत्या ना बा, तेव्हा समधी माणसं की नाही बैलगाडीतनच प्रवास करायची. चल अब चला. या आई अगं बाबांना फोन लाव ना. ठीक आहे, तूच लाव त्यांना फोन. बरं ठीक आहे, चल चल. या.
काय बरं वाटतं का नाही? या भागात नवीन वाटतं. होय हो. माझ्या मिस्टरांची बदली झाली इथे. तसं आम्ही दोघंही आलो होतो मठात, पण ते काय ह्यांना अर्जंट काम आलं आणि जावं लागलं. दादा, तुम्ही पण बाबांचे भक्त आहात का? अहो नाही हो, ते माझं अर्जंट काम आलं म्हणून मी तिकडे आलो होतो. आम्ही नेहमीच येतो बाबांकडे. आमच्या ह्यांची खूप श्रद्धा आहे हो. पण आमचा हा विकी आहे ना, हल्ली काय वेगळंच वागायला लागलाय. गप्प गप्प काय असतो, तंद्रीत असतो. त्याच्यासाठी आलो होतो बाबांकडे. दादा, तुम्ही विकीला शोधून आणलात ना, त्यासाठी थँक्स. अहो तुम्ही दादा म्हणलात का नाही मला? दादा म्हणलात म्हणजे भावाचं कर्तव्य आलं, तेच केलं मी. ही बैलगाडी छान आहे हो. तुमची आहे का? नाही, माझी नाही, माझ्या दोस्ताची आहे. हो का? अहो खूप लहानपणी बसले होते मी, म्हणजे आता आठवत सुद्धा नाही. पण खरंच खूप छान वाटते हो. आणि दादा, तुम्ही ना आता घरापर्यंत पोहोचवताय आम्हाला, त्यासाठी पण खूप थँक्स हो. अहो बघा ना, नाही तर किती वेळ रस्त्यावर उभं राहावं लागलं असतं कुणास ठाऊक. तुम्ही या भागात नवीन आहात ना बघ, म्हणून तुम्हाला सांगतोय बघा. रातचं का नाही, इकडे लगेच समजा बंद होऊन जाते. पण तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत ना, म्हणून बरं आहे. नाहीतर जगात हल्ली खूप वाईट माणसं आहेत हो. काय आहे, आपण की नाही चांगलं वागायचं बघा, एवढंच आपल्या हातामध्ये असते. बरोबर आहे. दादा, आपण इकडनं चालले, हा रस्ता तर बरोबर आहे ना? अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, मी याच भागातलाय, तुम्हाला बरोबर सोडतो. तुम्ही निवांत बसा. बरोबर, ठीक आहे. ओ थांबा थांबा थांबा. ओ, आमचं घर आलं. हे घर तुमचं आहे? हो, हे आमचंच घर आहे. माझे मिस्टर पोलिसात आहेत ना, संग्राम मोहिते. आतापर्यंत त्यांनी 199 केसेस सॉल्व्ह केले आहेत. आता ही 200वी केस हो. कोणीतरी राणा म्हणून कोणीतरी गुंड आहे बघा. म्हणजे पोलिसातच होता आधी, पण खून करून फरार झालाय म्हणे. हाय प्रोफाईल केस आहे, म्हणूनच यांच्या हाती सोपवली आहे. अरे आलेत वाटतं हे. दादा, तुमचं नाव काय हो? मी मगाशी विचारायचीच विसरून गेले हो. मी काय बोलू तुम्हाला? दादा, दादाच म्हणा की. बर बर. कोण आहे? हे आहेत. तुम्ही आत या ना माझ्या बरोबर, म्हणजे मी यांची तुमच्याशी ओळख करून देते. या ना आत. नाही नको, आधीच लय उशीर झालाय. हा तसं बी ही बैलगाडी आहे ना व, ती माझ्या दोस्ताची आहे, तर परत की द्यायची. अरे बाबा उतर की, परत नका त्या वाटेला जाऊ नका. हा जरा नीट राहा. जाऊ तर. येऊ का? हा बर बर, थँक्यू. चल.
एवढा उशीर का आला? अहो गाडी बंद पडली होती. आपला माधव गेला होता मेकॅनिकला शोधायला, पण तेवढ्यात एक भला माणूस भेटला. त्यानेच सोडला आता आम्हाला बैलगाडीत नाही इथपर्यंत. मूर्ख, अशी कुणाबरोबर पण येतेस का तू? हा, अहो पण गाडी बंद पडली होती आणि तुम्ही फोन उचलत नव्हता ना, मग मी काय करणार? कुणाचा काय भरोसा? अहो आणि इथे काय माझे शत्रू कमी आहेत? एक मोठा पोलीस ऑफिसर मी, लक्षात ठेव. वाटतं वाघ, कळलं काय? हो, नुसतं हो करायला काय जातंय? इथं त्या आश्रमात आग लागल्याची खबर आहे आणि तुम्ही कुठं फिरत बसला होता? हा, अहो गाडी बंद पडली होती. बस चला जेवणाचं बघा. उद्या सकाळी लवकर जायचं माझ्या रानाला शोधायला. उच्छाद मांडून ठेवला त्यानं. चला. हो. लक्ष्मी, अगं झोप की ग लवकर. आत्ताच म्हणलीस ना मला मोठ्या मुलींसारखं वागेन म्हणून. आई तू पण झोप की. मी झोपते, पण मला आधी थोडं वाचन करायचं, ते झालं की झोपे. म्हणजे मोठं झालं की पण अभ्यास करायला लागतो? आता बडबड नको, झोप लवकर, डोळे मीट. अंजलीवली, अंजलीवली, काय झालं? तू गोतात का? काय झालं? अहो त्यांना धाप लागा लागल्या आणि कस तरी व्हायला लागले. ते सनिता डॉक्टरकडे गेलेत बोलवायला, पण तुम्ही बी चला की लवकर. हो चला चला. राणा, माझं राणा, राणा कुठे आहेस तू बाळा? काय होतंय तुम्हाला? अंजली, माझं काय खरं नाही. अहो गोदा का असं काय बोलताय तुम्ही? काही नाही होणार तुम्हाला. अंजली, काय पण कर, पण माझ्या रानाची गाठ घालून दे. मला रानाला भेटो. मला एक तर शेवटचं रानाला बघू दे अंजली. गोदा का नका हो असं बोलू, काही नाही होणार आहे तुम्हाला. माझ्या लेकराच्याने माझी गाठ घालून दे. त्याला कुठं असेल तिथं बोलून. हो तुम्ही शांत व्हा, झोपा, तुम्ही आराम करा. राणा, गोदा का डॉक्टर आलेत बर का. काय होतंय ना? काही नाही, सारखा दम लागतोय डॉक्टर. कधीपासून? तासभर झाला असेल. माझं राणा कुठं असेल? राणा, तुम्ही झोपा शांत गोदा का. राणा, काय झालं? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. औषधं लिहून देतो, वेळच्या वेळी घेऊ दे. माझं राणा, राणा. गोदा का नका काही काळजी करू. हा औषधं लिहून देत आहेत डॉक्टर. तेवढी औषधं घेऊ. शिकले जा. राणा, काही काळजी करू नका, औषधं घ्या, सगळं व्यवस्थित होईल. 2 मिनिटं थोडं बाहेर येता का? गोदा का मी बाहेर जाऊन येते. हा आलेच. राणा कुठं असेल का? काय माझ्या पोराच्या नशिबाला आले.
ना. बीपी थोडा हाय झालाय आणि तापही वाटतोय. सिरियस असं काही नाही, पण मानसिक धक्का बसलाय त्यांना. राणादाच्या अशा अचानक जाण्यानं थोडा बीपी हाय झालाय. काळजी वाटत असणार त्यांना. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. काळजी घ्या. ठीक आहे. येतो. म्हातारी जाणार नाही ना. जाईल बी. कंडिशन तशीच आहे तिची. काय तर म्हणून रानाला बघायचंय, रानाला बघायचंय, लवकर वर जावी. माझ्या पैसाबसने लई ताप दिला बघ या ठिकाणी. मी तर म्हणते रानाला येऊच नाही. चंदे येडपट का ग? आवळ उलट यायला पाहिजे. तिच्या तब्येतीचं कारण सांगून येतोय का नाही हे बघायला पाहिजे. आणि त्याला जर एकदा कळलं ना, तो येणार म्हणजे येणार. फक्त त्या मोहिते पोतात ही खबर पोचली पाहिजे. पण पोचवणार कोण? ही अक्का कशाला आहे? ते काम मी करतो. वहिनी, कशानं झालं असेल असं? नाही, आधनं मधनं दम लागतो गोदाक्कांना. पहिल्यापासूनच होतं असं. होय, मागं बी असंच झालं. तवा गोळ्या दिल्या तवा कुठं बरं वाटलं नाही. म्हणजे अशा वक्ताला भलतं सलतं काय होऊ नये म्हणजे झालं. नाही, काही नाही होणार. ते मी काय म्हणतो वहिनी, तुमच्याकडे राणा भाऊजींचा काही कॉन्टॅक्ट आहे काय? नाही का? अहो नाही नाही, म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट झालं असतं तर बरं झालं असतं. त्यासनी बोलून घेता आलं असतं इकडं. कशाला? अहो ते गोदाकासनी एकदा राणा भाऊजी भेटले असते तर त्यांचा आजार कुठल्या कुठे पळाला असता. त्यांना तेवढंच बरं वाटलं असतं हो वहिनी. हा, राणादा म्हणजे गोदाक्काचा जीव आहे. दिवसरात राणादाचं नाव घेत असतात गोदाक्का. राणादा गेल्यापासून धसकाच घेतलाय बघा गोदाक्कानी. राणादा भेटल्यावर जरा बरं वाटेल बघा गोदाकासनी. तेच तर म्हणत होतो मी. वहिनी, गोदाकांसाठी राणा भाऊजीसने बोलूया का आपण? चंदाताई, पाण्याकडे बघा, मी आले. होय बाई. हिच्याकडे राणादाचा नंबर आहे. पक्की गॅरंटी आहे मला. राणादाला मास्तरनी संगत बोलल्याशिवाय गमतच नाही. ते काय बी असो, मला बस नंबर घावाय पाहिजे. हा अंजलीबाई, हा, राणाजी कुठे आहात तुम्ही? मी आहे की. अहो, गोदाक्का खूप आजारी येतो. काय काय झालंय? त्यांना ना खूप ताप आलाय. त्यांना दम लागतोय सारखं, आणि सारखं सारखं तुमचंच नाव घेत आहेत त्या. हो, मग डॉक्टरांनी बोलून घ्या की. हो, डॉक्टर येऊन गेले, गोळ्या औषधं पण दिली आहेत. पण तुम्ही एकदा भेटून गेलात ना तर फार बरं होईल. येता येईल का तुम्हाला? अंजलीबाई, गोदक्कांना बारकेपणापासून सांभाळले आम्हाला. आईची माया दिली. माझी माया आता आजारी असताना मला एवढं बी करायला जमना वय. अंजलीबाई, काय बी काळजी करू नका. मी गोदक्काला भेटायला येणार म्हणजे येणार.